आमच्या श्रद्धांची अंधश्रद्धा म्हणून ज्या वेळेला टवाळी व्हायला लागेल ना, त्याला उत्तर आमचा अभंग तुकाराम हा चित्रपट आहे. देवाची ते खूण आला ज्याच्या दारा, त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा. देवाची ते खूण करावे वाटोळे, आपणा वेगळे कोणी नाही. देवाची ते खूण गुंतो नेदी आशा, ममतेच्या पाशा शिवो नेदी. नमस्कार मित्रांनो, मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबाबोंबमध्ये. 7 नोव्हेंबरला अभंग तुकाराम हा सिनेमा आपल्या भेटीला येतो आहे. त्याचं दिग्दर्शन केलं आहे दिग्पाल लांजेकर सरांनी आणि या सिनेमाची मेन लीड आज आपल्यासोबत आहे. दोघांचंही खूप खूप स्वागत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की हा सिनेमा नक्की कसा आहे. तर योगेश सर, सर्वात आधी मला तुम्ही सांगा की तुमच्या एका नाटकावर या सिनेमाची कथा आधारित आहे असं आम्ही ऐकले. प्लस तुम्ही या सिनेमात मेन लीडमध्ये आहात, तुकाराम महाराजांची भूमिका साकारली आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही कथा आणि संवादाची सुद्धा जबाबदारी घेतली आहे. तर ह्या सगळ्याविषयी कथा म्हणजे त्याच नाटकावरती त्या नाटकाची नाटक तुम्ही लिहिलं होतं सर. हां, आनंद डोह म्हणून एक एकल नाट्य होतं संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं आणि अवलीबाईंच्या दोन्ही भूमिका त्यात मीच करायचो. म्हणजे एकल नाट्य होतं, एकपात्री नाटक होतं आणि ते 1 तास 20 मिनिटाचं होतं आणि ते 2010-11 पासून मी करतोय. ते अजूनही 15 वर्ष करतोय. आणि त्याच्या पहिल्या वाचनाच्या वेळेला पहिल्या 7-8 प्रयोगांना आणि नंतर जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा असं जवळजवळ दिग्पालनी 18 वेळा वगैरे तो प्रयोग बघितलेला आहे. आणि हळूहळू त्याला त्याच्यात चित्रपट दिसायला लागला. कारण कोरोनाच्या काळात दिग्पालचं माझी एकदा जेव्हा भेट झाली तेव्हा तो म्हटला की आपण आनंद डोहवर काहीतरी करूयात. तोपर्यंत फरजान आणि माझ्यामध्ये फत्ते शिकस्त येऊन गेला होता आणि करूयात वगैरे असं. तर तेव्हा हो झालं, एक जस्ट चर्चा झाली. पण आत्ता माऊली मुक्ताईच्या वेळेला मात्र सिरियसली आमच्यात दोघांमध्ये बोलणं झालं की आपण आनंद डोहोवर सिनेमा करू. आणि अर्थातच म्हणजे त्याच्या डोक्यात हे पक्कं होतं की संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची भूमिका ही मीच हे करायची. म्हणजे रादर ते बघतानाच इन्स्पायर होऊन त्याला त्याच्यावरती सिनेमा करावा लागला, करायचा होता. आणि मग फक्त पटकथा मात्र तो करेल. आणि माझा आग्रहच नव्हता की मी करीन, कारण मला ते दिसतानाच पहिल्या मिनिटापासून ते आत्ताच्या सादरीकरणापर्यंत सुद्धा नाटकाच्याच फॉर्ममध्ये दिसलेलं होतं. ते चित्रपटाच्या फॉर्ममध्ये मला दिसलंच नव्हतं. त्यामुळं दिग्पालनी ते पटकथा रूपांतरित करणं ही मला असं वाटतं की त्या कंटेंटला ॲडेड व्हॅल्यू आहे. की ज्या पद्धतीने त्यांनी ते केलेलं आहे त्याची कथा अगदीच तसं म्हटलं तर साधी सरळ आहे की तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाथा इंद्रायणीत बुडवल्यापासून ते पांडुरंगाने त्या गाथा तारल्यापर्यंतचे जे 13 दिवस संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पांडुरंगाबरोबर वाद घालत बसलेले होते, त्या 13 दिवसाचं चित्रण तुकाराम महाराजांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या घटनांच्या अनुषंगाने आपल्याला दिसतं. त्याचा सुरुवात ही तुकाराम महाराजांवरती जो खटला दाखल केला होता की हे अभंग त्यांचे नाहीच आहेत, हे त्यांचं चौर्यकर्म आहे, त्यांनी ते दुसऱ्याचे ऐकलेले आहेत आणि हे केलेले आहेत. त्या खटल्यावरनं त्याला जेव्हा तुकाराम महाराज अत्यंत समर्थपणे आणि सार्थपणे उत्तर देतात, त्या उत्तरांपासून हा चित्रपट सुरू होतो. मग त्याच्यामध्ये आवलीची ही भूमिका येते की जी मी बघताना मीच बघितली होती. म्हणजे मीच त्याला क्रिया करायचो आणि माझीच त्याला प्रतिक्रिया असायची एकल नाट्यामध्ये. पण इथे स्मिता त्याच्यामध्ये ॲड झाली. बरोबर. शेवटी एक माणूस, एक कलाकार त्याचं सृजनत्व घेऊन येतो. तो त्याची व्हॅल्यू त्या संबंध चित्रपटाच्या त्या कॅनव्हासमध्ये ॲड करत असतो. सो अशा ह्याने तो सिनेमा घडत गेला आणि आता तो 7 नोव्हेंबरला सगळ्यांना दिसणार आहे. स्मिता मॅम, आवली या भूमिकेत आहात तुम्ही आणि आम्ही असं ऐकलं की हा सिनेमा तुम्हाला एकदम अचानक मिळाला आणि त्यामागचा किस्सा काय आहे मग नक्की? आपल्याला वाटतं अचानक मिळाला, पण ते लिखित योजना तिथे झालेली असते, त्याशिवाय असे भूमिका मिळत नसतात असं माझं मत आणि आनंद डोहोच्या संपूर्ण अनुभवाचं हे परिपाक आहे. हे जे मी आत्ता बोलतोय ते असं मला वाटतं. तिला ते अचानक कळलं असेल. मला अचानक कळलं आणि आता इथे दिग्पाल नाही आहे, तर दिग्पालनी सांगितलं असतं. गंमत अशी झाली की सगळं झालं, आम्ही नंतर देहूला जेव्हा कॅरेक्टर रिव्हील कार्यक्रम केला त्यावेळेला संत तुकारामांची जी मूर्ती आहे विठ्ठल मंदिराच्या शेजारी, तिथे त्यांची मूर्ती आहे, त्याच्या बाहेर आवली जिजाईंची मूर्ती आहे. आणि दिग्पाल म्हणतो ती बघितल्यानंतर मला ती तुझ्यासारखीच आहे. म्हणजे तो गोल चेहरा आणि
तेव्हा जे मी वजन वाढवलं होतं हो, ते सिनेमाच्या दिसतंय. वेळेला, हो, बरोबर. तर ती तशी वाटतीये, तंतोतंत ती तशी दिसते. तर म्हणजे हा कोइन्सिडन्स नसून हे कुठेतरी त्यांनी ठरवलेलं असतं. हां, सर म्हणाले तसं की ते मला कळलं उशिरा. आणि मला जेव्हा कळलं, मी मुक्ताईचं हे करत होते, आम्ही प्रमोशन करत होतो संत ज्ञानेश्वरांनी, आणि तो मला म्हणाला की पुढच्या महिन्यामध्ये शूट करतो. तर मी म्हटलं की ओके, कुठलं कॅरेक्टर करते मी, नेहमीप्रमाणे काहीतरी आपण करणार आहोत. तर तो म्हणाला नाही तू अवली कर. तेव्हा मी उडाले होते, म्हणजे मला असं वाटलं अवली करायचं मी. तो इतका आनंद होता, खूप छान. कारण कलाकार म्हणून आपल्याला अशा संधीची गरज असते आणि आपण त्या शोधात असतो. त्याच्या आधी म्हणजे तो शोध सुरू होण्याआधी खरं तर मला ही संधी मिळाली असं मी म्हणेन. कारण मी अशा पद्धतीची भूमिका कधीतरी करू शकेन, एवढा सशक्त भूमिका आपण पेलू शकतो ह्याची कल्पना पण नव्हती. तेव्हा खरं तर मला हे मिळालं, अगदी फ्रँकली सांगते. म्हणजे मला नंतर वाईट वाटलं की आपण असं अल्पसंतुष्ट असू नये. आपण थोडंसं स्वतःबद्दल कॉन्फिडन्स ठेवावा, आपण पुढचा विचार करावा. ह्या चित्रपटाने मला खरं तर ही एक छान समज दिली आहे की अजून आपण शोधत राहिलं पाहिजे. काहीतरी आपल्याला शोधलं की आणखीन गोष्टी आपल्या वाढवत राहिल्या पाहिजे. आपण आहे तिथे समाधानी नाही राहायचं कलाकार म्हणून, असं मला वाटतं. तर हा चित्रपट मिळाल्यानंतर खुश झाले, पण त्या क्षणी मला त्या जबाबदारीची जाणीवही झाली की आता इथून पुढे आपल्याला ते सगळं काम करावं लागणार आहे. कारण मुळात योगेश सोमण सर आहेत, त्यांचा एवढा त्या विषयावरचा अभ्यास आहे, 15 वर्ष ते हे सगळं करतायत. शिवाय दिग्पालचा एवढा अभ्यास आहे, दिग्पालची पटकथा आहे आणि मला दिग्पालचं काम माहिती आहे. तो अत्यंत चोख पद्धतीनं सगळं करत असतो. मग आता त्याला जशी अवली दिसते आहे तशी अवली मी साकारणं हा टास्क आहे. दिसणं हे एका पॉईंटला कुठेतरी चल मी वजन वाढवलं, माझ्या मेकअपमधून म्हण, माझ्या कॉस्ट्युम्स म्हणून, म्हणजे जे काय वेशभूषा आणि ते सगळ्याच्यातून आपल्याला ते दिसेल कदाचित. ते फक्त दिसून उपयोगाचं नाही, आपल्याला फोटो नाही काढायचं, तर आपल्याला तिथे आपल्याला ते वाक्य तशी बोलता आली पाहिजे, तो हेल जो आहे तो धरता आला पाहिजे, देहबोली तशी असायला हवी. त्यातल्या खूप छोट्या गोष्टी आहेत. तो काळ उभं करण्यासाठी किती मेहनत असते. म्हणजे संवादांपासून आर्ट डिपार्टमेंटचं एवढं मोठं काम असतं, आपले सिनेमॅटोग्राफर एवढं काम करतात. त्याच्यामध्ये ते पात्र उभं राहण्यासाठी अभिनेत्री म्हणून मी कुठेही 1% कमी पडू नये ह्याची जबाबदारी मला ती होती आणि त्यासाठी मग मी मेहनत घेतली. मला सांगा, अवली ह्या पात्राला जगाने कायमच रागीट आणि तापट स्वभावाची असं बघितलेलं आहे, मोस्टली बघितलेलं आहे. पण ही भूमिका साकारताना त्या व्यक्तिरेखेतले वेगवेगळे पैलू तुम्हाला जाणवले का, आणि ते कुठले होते? आणि दुसरी गोष्ट म्हणजे अवलीचं जर तुम्हाला तुमच्या शब्दात थोडक्यात वर्णन करायचं असेल त्या पैलूंसकट जे तुम्हाला जाणवले, तर ते कसं कराल तुम्ही? अवली कशी आहे ह्याचं अभंगांमध्ये खूप छान वर्णन केलेलं आहे. त्याच्यातून कळतं की अवली कशी आहे. म्हणजे गाथेमध्ये स्वामींचे स्त्रीने स्वामीस कठीण शब्द केले असं नावाचं एक सेक्शन आहे कम्प्लीट. त्याच्यामध्ये अवली संदर्भातले सगळे अभंग आहेत. संत तुकाराम अवलीबद्दल बोलतात. ती कर्कश आहे, कजाग आहे, ती खूप त्रागा करणारी आहे, रागीट आहे, तापट आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. आपण प्रभातचा सिनेमा पाहिलेला आहे, त्याच्यामध्ये पण आपण बघितलेला आहे, किंवा आपण मालिकाही होती. पण त्या व्यतिरिक्त कसं असतं की जसं की हे शिवराज अष्टकामध्ये जेव्हा तानाजी मालुसरे लढायला जातात, ओके, ते शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि ते लढायला जातात. पण त्याच्या मागे काहीतरी गोष्टी घडल्या असतील की नाही घरात सुद्धा. त्यांना कधीतरी वाईट वाटलं असेल, भीती वाटली. फक्त शूर वीर एवढाच त्यांचा काही आविर्भाव नसतो रे त्याच्या. मुलाचं लग्न होतं हा तर भाग. म्हणजे खूप गोष्टी असतात. माणूस म्हणून त्याच्या आयुष्यात खूप साऱ्या भावनांचे वेगवेगळे अंग असतात. तसंच आहे अवलीचं सुद्धा. तो अवलीची एकच बाजू दिसली आहे सगळ्यांना, आणखीन एक बाजू आहे किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत, पैलू आहेत. हे नाही कळलंय ते या सिनेमामध्ये डेफिनेटली कळेल. कारण योगेश सरांनी इतके सुंदर संवाद लिहिलेले आहेत. म्हणजे त्याला फक्त मी न्याय देऊ शकले तरीसुद्धा मी माझं नशीब समजते.
इतकं सुंदर लिहिलंय त्यांनी. आणि ट्रेलरमध्ये ना मी खाली प्रतिक्रिया वाचल्या लोकांच्या की संवादाचं विशेष कौतुक केलेलं आहे प्रेक्षकांनी. हो, आणि सीन इतके सुंदर म्हणजे ते इतके सुंदर लिहिले गेले, त्याची बांधणी इतकी कमाल आहे. तर त्यामुळे ही आवली जी आहे ना, ही डेफिनेटली वेगळी आवली दिसेल, आवलीचं वेगळं रूप दिसेल तुम्हाला याच्यामध्ये, आणि ती खूप आपलीशी वाटेल. तू म्हणशील तर आवली तापट आहे, रागीट आहे, पण ती तेवढीच इनोसंट आहे, तेवढी प्रामाणिक आहे. समर्पणाची भावना आहे तिच्यामध्ये, तिला खऱ्या अर्थानं भक्ती कळते, तिला निष्ठा कळते. आणि मला वाटतं आवलीला भक्ती निष्ठा सोबतच वास्तविकताही तेवढी जाणवते. वास्तविकता आहे कारण तिने म्हणून तर संसार राग आहे ना. पूर्ण केलाय अशा व्यक्तीचा जो पूर्णतः देवाच्या भक्तीत लीन होता. हो, आणि तिचं असं बरं, ती अशी आहे की ती वास्तवात राहून तिने भक्ती मार्ग स्वीकारला. हो, ते बऱ्याच जणांना जमलं नव्हतं. आणि हे सामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करणारं पात्र आहे असं मला वाटतं, की आपण अशा पद्धतीनं सुद्धा काय भक्ती मार्गात जाऊ शकतो, परमार्थ करू शकतो. कारण संत तुकाराम यांचं जेव्हा वैकुंठ गमन होतं त्यानंतर वारीची जी प्रथा आहे ती तिने पुढे चालवली, नारायणरावांनी पुढे चालवली. तिला वाटत होतं खूप, तिचा जो त्रागा झालेला तो याच्यासाठी झालेला की मी सगळा त्याग करते, सगळं ठीक आहे, मी बोलते, तुमच्या पांडुरंगालाही बोल लावते मी, पण तरीसुद्धा तुम्ही ही गाथा बुडवली जी आहे ते तिला सहन होत नाही कुठेतरी. ती त्याच्यासाठी साकडं घालायला परत त्याच्याचकडे जाते. ती म्हणते की ती त्याला बोलते पण, आणि परत ती त्याच्याचकडे जाते आणि म्हणते दे माझं जे काय असेल. सो ती तिची बाजू ठामपणे मांडणारी एक अतिशय स्पष्ट अशी एक व्यक्तिमत्व आहे मला असं वाटतं, आणि अमेझिंग व्यक्तिमत्व आहे ते. म्हणजे खरं सांगायला गेलं तर आवली या पात्राचा अगदी सखोल विचार करायला गेला ना तर मी प्रेमात पडले त्या आवलीच्या. स्मिता म्हणून मला खूप आवडते, म्हणजे मला त्यातल्या कित्येक गोष्टी अशा वाटतात की आपण बोलावं स्पष्ट, आपण कधीतरी बोलून मोकळं व्हावं. त्यांनी ना आपण तिथल्या तिथे मोकळे होतो असं म्हणतात की नाही, की स्पष्ट बोलणारी माणसं खरी असतात. हो, आणि ती सगळ्यांना खटकतात. आणि ती सगळ्यांना खटकतात, तशी ती आवली खटकते पण ती खरी आहे. बरोबर. तर योगेश सर, तुम्ही जवळजवळ 15-16 वर्षे तुकाराम महाराजांसोबत आहात असं मी म्हणेन, कारण म्हणजे तुम्ही सलग पद्धतीने भूमिका साकारता, बरोबर. तर संत तुकारामांच्या विचारांनी योगेश सोमण या व्यक्तीला कसं शेपअप केलं आणि कसं इन्फ्लुएन्स केलं हे? एक पहिलं माझ्यामध्ये एक भाव जो स्थायी भाव झाला तो म्हणजे ज्याला आपण शरणागत भाव म्हणतो ना. मी माझ्या सद्गुरूंच्या प्रती खूप शरणागत झालो, जे आधी नव्हतो. अ कम्प्लीट सरेंडर. से मी तुकाराम महाराजांचे आहे की श्री विठ्ठलाला कम्प्लीट सरेंडर, त्याच्या पुढं काही नाही. आणि म्हणूनच मग असं व्हायचं ना की तेच रूप त्यांच्या ह्याच्यामध्ये आलं. म्हणजे तुकाराम महाराजांचा त्यांच्या त्या सरेंडर एक्सप्रेशनचा किंवा त्यांच्यातल्या पांडुरंगाच्यासाठीचा खूप छान अभंग आहे. देवाची ते खूण आला ज्याच्या दारा, त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा. देवाची ते खूण करावे वाटोळे, आपणा वेगळे कोणी नाही. देवाची ते खूण गुंतो नेदी आशा, ममतेच्या पाशा शिवो नेदी. देवाची ते खूण गुंतो नेदी वाचा, लागो असत्याचा मळ नेदी. देवाची ते खूण तोडी माया जाळ, आणि हे सकळ जग हरी. पहा देवे तेची बळकाविले स्थळ, तुक्या पे सकळ चिन्हे त्याची. की जेव्हा त्यांना पांडुरंग आणि तो ते स्वतः हे एकसारखे दिसायला लागले, त्यासाठी या साऱ्या कळा सोसल्या. मनुष्यपणाला चिरा गेला, संपूर्ण मनुष्यपणाचं वाटोळं झालं. आशेमध्ये गुंतणं नाही, असत्याचा मळ लागला नाही, सगळं जग हे हरी तारणार आहे ही भावना मनामध्ये आली. सो हे सगळं करत असताना शरणागत भाव जो म्हणतो आपण तो माझ्यामध्ये खूप आला बऱ्यापैकी. मग मी माझ्या कलाकृतीला शरणागत राहायला लागलो. मी परिस्थितीला नाही शरण झालो. मी फाईट करतो. आय एम अ फायटर. आत्तापर्यंत खूप यशासाठी नाही पण एकूणच ज्याला आपण म्हणतो ना की जे दिग्पालपासून सगळेजण आम्ही कुठल्या कारणाने मला माहीत नाही पण केलेल्या कामाला अनुल्लेखाने टाळणं ही जी एक आपल्या समाजामधली प्रवृत्ती आहे ना, त्याचा विक्टीम दिग्पालसुद्धा आहे. अनेक जण आहेत की ज्यांना अनुल्लेखाने टाळायचं.
तर त्याला फाईट करतोच आपण, पण तरीही त्या परिस्थितीला शरणागत स्वीकारा आणि मग लढूया. सो ती शरणागत परिस्थिती, शरणागत मनोवृत्ती माझी आली. मुळात आधी मी म्हणजे माझ्या सद्गुरूंचा जर 20-25 वर्षाचा सहवास असेल, 20 वर्षाचा, तर त्यातली 10 वर्ष भांडतच होतो त्यांच्याशी वेगळ्या. त्यांनी सांगितलेलं ऐकायचंच नाही, रॅशनली फालतूचा काहीतरी विचार करत बसायचा, अमुक तमुक. पण नंतर ती जी भावना आली, मग त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. आणि मग माझ्या या तुकाराम महाराजांच्या भूमिकेमुळे असेल की मी शरणागत असतो, सरेंडर, जे होईल ते होणार आहे, ते नक्की होतं. वा सर, काही दिवसांपूर्वी तुम्ही असं म्हणाला होतात की आम्हाला या सिनेमातून एक स्टेटमेंट द्यायचं आहे. शिवाय या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये शेवटी एक गरुडसुद्धा दिसलं आहे. अनेकांना त्यावर जरा प्रश्न पडला आहे, तर नक्की ते स्टेटमेंट काय? अर्थात आम्ही सिनेमात ते बघूच, ठीक आहे, पण त्या विषयावर तुम्हाला नक्की काय? मला जे स्टेटमेंट अभंग तुकारामच्या माध्यमातून, तुकारामांच्या या चित्रपटाच्या माध्यमातून जे द्यायचं आहे ते हे आहे की श्रद्धेला, आमच्या श्रद्धांची अंधश्रद्धा म्हणून ज्या वेळेला टवाळी व्हायला लागेल ना, त्याला उत्तर आमचा अभंग तुकाराम हा चित्रपट आहे. की त्या आमच्या श्रद्धा, या आमच्या श्रद्धा आहेत, त्यात तुम्ही त्याला म्हणजे तुमची श्रद्धा, तुमचं विज्ञान, तुमचं पुरोगामित्व आणि आमची मात्र अंधश्रद्धा, असं कसं होऊ शकतं? ज्याच्या त्याच्या विचारानुसार, ज्याच्या त्याच्या विचारांवर श्रद्धा आहे ना. जसं अटलजींनी पु ल देशपांडेंना फार सुंदर उत्तर काही वर्षांपूर्वी इथं रमणबागेतल्या भाषणात दिलं होतं की पु ल असं म्हणले होते की मी नास्तिक आहे, मी देव पूजा बिजा नाही मानत. त्यावेळेला अटलजी त्यांच्या भाषणात असं म्हणाले होते की नास्तिकता हेही तुम्ही श्रद्धेने पाळताय ना, ती श्रद्धा, विश्वास. मग आमचा विश्वास तो अंधश्रद्धा आणि तुमचा विश्वास हे विज्ञान, पुरोगामित्व, असं कसं होऊ शकेल? असं नसतं. त्याचं उत्तर आहे अभंग तुकाराम. अशी अनेक उत्तरं या सिनेमातून आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे 7 नोव्हेंबरला न चुकता तुमच्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन अभंग तुकाराम हा सिनेमा नक्की बघा. तुम्हाला दोघांना आणि सर्व टीमला या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.